तंत्रज्ञान प्रचंड प्रगत झाले असून माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता खूप पुढे गेली आहे, तरी सुद्धा माणूस आजही दुःखी आहे। समाजाला सकारात्मक दिशेने रूपांतरित करणे आणि एक सुसंवादी समाज निर्माण करणे हे आपले ध्येय असले पाहिजे। म्हणूनच आम्ही सर्व बौद्धांना युद्धाविरुद्ध एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत, असे मत श्रीलंका येथील बौद्ध धर्मगुरू खासदार अतुले रतनथेरो यांनी नांदेड येथे व्यक्त केले। या प्रसंगी भदंत अतुले रतनथेरो यांच्या हस्ते संबोधी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले। धम्मदेसनेचा लाभ घेण्याकरता श्रीलंकेचे माजी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर छगन जयसुमन यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रारंभी शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत लेझिम पथकासह धम्म रॅली काढण्यात आली। Today I am very happy. 39th anniversary of Akhila Bharatiya Dharma Parashad. We are now continuing up to tomorrow. I am very happy here. Panjaratana Thero with me now. He is my one of disciple. He studied in Sri Lanka. He Pali and meditation and all the things he studied in Sri Lanka. My message is very clear. Now world is suffering. 100 million people are affected by the wars. One particular place, one powerful country spent how much money? 30 billion for one country in Gaza, Palestine in Gaza. War is everywhere and poor people. How many people are poor? Very deep poverty is 288 how I tell it 800 million people 800 million people under poverty line and another 100 million people very not no enough salary. They are also poor. Finally, half of the population live in without under difficulties. We can tell that and poverty is very high. Technology very advanced. It is a miracle. Unbelievable. Social media and other mass media, information technology, AI technology very high. But people are suffering. Now the time to change the world. Now we need Dhamma force. That is why we are going to do here to unify all the Buddhists in South Asia against the war, transform the society to better way, and build up a harmonized society, protect the environment. Especially now we are facing as a global carbon emission, high carbon emission, and it is affected to the global warming. It is the biggest problem, biggest challenge which we face today. Now we have to responsibility to heal our mother earth. That is our message. Thank you very much. भारतीय बौद्ध ज्ञान अलंकार शिक्षण संस्था मुळाबा द्वारा संचलित महाविहार बावरीनगर दाभड नांदेड येथे 1988 पासून डॉक्टर एस.पी. गायकवाड यांच्या संयोजनाखाली ही धम्म परिषद सुरू करण्यात आली। 9 एकर जागा उपासकाच्या दान देणगीमधून विकत घेतलेली आणि पहिली परिषद जेव्हा आम्ही सुरू केली, भदंत आनंद कौशल्यांचे थायलंडचे बनते वीरानुव्रत महाथेरा लॉर्ड ॲबट सत्यनारायण गोयंका विपश्यनाचार्य ही या पहिल्या परिषदेला
उपस्थित होते आणि तेव्हापासून सातत्याने 39 वर्षापासून मी या परिषदेसोबत आहे आणि यशस्वी स्वरूपामध्ये लोकांच्या दान देणगीवर ही परिषद संपन्न होते. याचं वैशिष्ट्य हे आहे की इथे बौद्ध भिक्षू शिवाय कुणालाही जास्तीचा वेळ देण्यात येत नाही, महत्त्व दिले जात नाही. बौद्ध भिक्षूच धम्मदेशना देतात वेगवेगळ्या विषयावर. आतापर्यंत थायलंड, श्रीलंका, जपान आणि वेगवेगळ्या देशातील भिक्षू येऊन गेलेत आणि भारतातील प्रमुख भिक्षू सुद्धा इथे आतापर्यंत येऊन गेलेले आहेत आणि या वेगवेगळ्या विषयावर हे धम्मदेशना देतात. म्हणून ही एक धम्म परिषद शुद्ध स्वरूपाची, कुठल्याही राजकीय स्वरूपाचा त्यात वास नसलेली ही धम्म परिषद आहे. राजकीय आधार आहे. महाराष्ट्र शासनाने आम्हाला या प्रकल्पासाठी माननीय अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून, चंद्रकांत हंडोरे मंत्री महोदय यांच्या माध्यमातून 25 कोटी रुपये या प्रकल्पासाठी दिलेले आहेत. आम्ही त्यांचेही आभार मानलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेही इथे येऊन गेले. त्यांनी पर्यटनचा दर्जा दिला. त्यानंतर खदगावकर आमदार साहेब यांनीही प्रकारे या मदत केलेली आहे. सगळ्यांचं योगदान या कामाला आहे, परंतु ते याच्यामध्ये दखल देत नाहीत, फक्त सहकार्य करतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे अशोकरावजींचं. आणि म्हणून हा 25 कोटीचा प्रकल्प आज नावारूपाला आलेला आहे. भव्य असा अशोक स्तंभ, भारतामध्ये एवढा मोठा अशोक स्तंभ 3 कोटी रुपयाचा कुठेही नाही असा एक अशोक स्तंभ इथं उभा राहिला आहे. मल्टीपर्पज इमारत उभी राहिली आहे, विहार उभं राहिले आहे, भिक्षू निवास उभा राहिलेला आहे. दर पौर्णिमेला सातत्याने इथे सामनेर शिबिर, धम्मदेशना, भोजनदान, विविध कार्यक्रम राबवले जातात. गरिबांचे लग्नविधी, छोटे कार्यक्रम कमी खर्चामध्ये सुद्धा इथे घडून आणले जातात आणि अशा पद्धतीनं हा प्रकल्प पुढे आणि पुढे नावारूपाला जात आहे. याच परिषदेची प्रेरणा घेऊन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धम्म परिषदा आता सुरू झालेल्या आहेत आणि ही केवळ प्रेरणा महाविहार बावरीनगर दाभडची आहे. आणि यामध्ये डॉक्टर SP गायकवाडजींचा मोठा त्यागाचा, बलिदानाचा, समर्पणाचा वाटा आहे आणि उपासक उपासिकांचा, नांदेडकरांचा सुद्धा मोठा वाटा आहे. आजच्या परिषदेच्या 39व्या परिषदेनिमित्त सर्व उपासक उपासिका भिक्खू संघासाठी मंगल कामना व्यक्त करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी 39वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद महाविहार बावरीनगर दाभड या ठिकाणी संपन्न होत आहे. ही धम्म परिषद जगभरातील सर्व उपासक उपासिकांना प्रेरणा देणारी आहे. या ठिकाणी अनेक भिक्षू घडलेले आहेत, लोकांचे मन परिवर्तन झालेले आहेत, अनेक लोक या ठिकाणी सद्धम्माकडे वळालेले आहेत आणि म्हणून गेल्या 38 वर्षापासून लोकांमध्ये परिवर्तन करण्याचं काम या धम्म परिषदेने केलेलं आहे. आणि म्हणून धम्म परिषदेमधून वेगवेगळ्या विद्वान भिक्षूंनी वेगवेगळ्या विषयावर धम्मदेशना देऊन लोकांच्या मनामध्ये परिवर्तन घडवले आणि खऱ्या अर्थाने भगवान तथागतांचा धम्म जनमानसामध्ये पेरण्याचं काम या धम्म परिषदेमधून केलेलं आहे. पूज्य भदंत डॉक्टर धम्मसेवकजी महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली, त्याचबरोबर डॉक्टर SP गायकवाड यांच्या संयोजनाखाली ही परिषद गेल्या 38 वर्षापासून संपन्न होत आहे. या वर्षी या धम्म परिषदेचं 39वं वर्ष आपण सर्वांनी या धम्म परिषदेचा मध्ये येऊन प्रवचन ऐकून आपण लाभ घ्यायचा आहे आणि आपल्या जीवनामध्ये मंगल करून घ्यायचं आहे. सर्वांचं मंगल. मी प्राध्यापक डॉक्टर मिलिंद भालेराव. आजची ही 39वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद महाविहार बावरीनगर दाभड नांदेड येथे आयोजित करण्यात आलेली आहे. महाउपासक डॉक्टर SP गायकवाड यांनी सन 1988 पासून येथे 2 दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजनास सुरुवात केलेली आहे. गत 39 वर्षांचा मागोवा घेतल्यास या परिषदेमध्ये ही परिषद ही पूर्ण भारतभर धम्म परिषदांची जननी म्हणून ओळखल्या जाते. आणि याचं कारण असं की 1988 किंवा 80च्या दशकामध्ये धम्म म्हणजे काय किंवा धम्म परिषद म्हणजे काय हे कोणालाही माहिती नव्हतं, अवगत नव्हतं. त्या काळामध्ये महाउपासक डॉक्टर SP गायकवाडांनी ही परिषद सुरुवात केली. आणि ह्या परिषदेचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या परिषदेमध्ये कुठल्याही प्रकारचे गाणे किंवा कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम होत नाही.
इथे येणारा फक्त भिक्खूगण असतो. इथे देसना होते ती फक्त भिक्खूंची होते. आणि आम्हाला सांगण्यास आनंद होतो की या परिसरामध्ये केवळ देशातूनच नव्हे तर विदेशांमधून सुद्धा अनेक विद्वान भिक्खूंनी हजेरी लावलेली आहे. आणि येथे येणारा जनसमुदाय हा केवळ हजारोंच्या संख्येत नसून तो लाखोंच्या संख्येत आहे. मागच्या 4 दशकांपासून येथे नित्य नियमाने उपासक उपासिका इथे येत असतात व सतत 2 दिवस संध्याकाळी 7 ला सुरू झालेली धम्म परिषद धम्मदेसना ही सकाळी 8 वाजेपर्यंत सुरू असते. कदाचित महाराष्ट्रात नव्हे तर भारतात दुसऱ्या दिवशी तर दुपारी 2 वाजता जी धम्मदेसना सुरू होते ते सकाळी 8 वाजेपर्यंत धम्मदेसना सुरू असते. एवढी निरंतर धम्मदेसना चालणार माझ्या मते भारतातील हे एकमेव ठिकाण असावं जिथे लोक केवळ आणि केवळ भगवान बुद्धांचा विशुद्ध धम्म ऐकण्यासाठी येतात आणि धम्मवाणीने लाभान्वित होतात.